नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशन मध्ये स्वागत आहे. इथे कुर्तीची स्टिचिंग चालू आहे. हा कॅनव्हास वर गळा करून घेतलाय. हा बॅक नेक आहे गोल मध्ये आणि दुसरा हा फ्रंट नेक आहे. थोडासा पान शेप दिलेला आहे. कॅनव्हास वर कट करून घेतलाय आणि तो कपड्यावर इस्त्रीने चिपकवून घेतलाय. तो दोन्ही साईडने त्याला शिलाई मारून घेते. आता ही बाही आहे. पुढच्या भागाला दोन्हीकडून समोरची पट्टी स्टिच करून घेते. दोन्ही हाताला हे करून ठेवलं तर नंतर स्टिचिंगला टाइम लागत नाही. दोन्ही बाह्यांचं करून ठेवलंय हे. कुर्तीला टाइम लागत नाही जास्त. अर्ध्या तासात कुर्ती तयार होते बिना अस्तरची. अस्तरवाल्याला थोडासा टाइम लागतो, थोडासा अस्तर जोडून घ्यायला. इथे गळा जॉईन करते. पिन लावून घेते इथे थोडे, पट्टी हलू नये म्हणून. मधला कपडा कट करून घेते. सेम ह्याच प्रकारे फ्रंटचा पण. एकदा पाहिलं तरी करू शकता, बिगिनर सुद्धा शिवू शकतात पाहून. थोडस पाव इंचाचं मार्जिन सोडून कट करून घ्यायचं हा आपला कपडा आणि त्याला कट द्यायचे. कट दिल्याने गळ्याला थोडी फिनिशिंग येते. दोन्ही शोल्डर हे जोडून घ्यायचे. अशा प्रकारे जोडल्यास फिनिशिंग छान येते. करून पहा असे. येथे गळ्याची पट्टी स्टिच करते. वरच्या साईडने स्टिच करून घ्यायचंय आणि एक साईडनं हात शिलाई म्हणजे तुरपाई करून घ्यायचे. ते तुरपाई तर नंतर होईल पूर्ण झाल्याच्या नंतर. हा पाहू शकता. इथे आता बाही जोडून घ्यायचे. बाहीला तर अगोदर आपण शिलाई मारून घेतलेली आहे, त्याच्यामुळे खाली जॉईन करायचंय फक्त. अशा प्रकारे बरोबर मापाची जर कट झाली असेल तर बरोबर कमी ना जास्त अशी बरोबर स्टिच करताना पण बरोबर बसते. पुढचा मुंड्या पण थोडासा कट करून घ्यायचाय, त्याच्यामुळे झोळ येत नाही. आता दुसऱ्या बाजूने पण सेम तसंच करून घेतले. आता साईड फिटिंग करते इथे. तिथे जर आपण 1.5 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे, निशाण पण लावलेले असतात. खालच्या पट्टीसाठी पाहू शकता मी तशी सरळ एकदम आखून घेतले आणि मोठी शिलाई करून एक शिलाई मारून घ्यायची. नंतर ते खोलताना पटकन खोलता यावी अशी शिलाई मारायची. याच्यामुळे साईड कडे एकदम छान बसतो. डायरेक्ट करायला जातील तर कमी जास्त कपडा होतो. हे अशा प्रकारे केल्यास कपडा कमी जास्त होत नाही. दोन्ही पाठचा आणि पुढचा भाग छानपैकी आणि सेम प्रकारचे येतात, सेम मापाचे होतात.
दोन्ही साईडने मी तसंच करून घेतले. दोन्ही एकसाथ करायचं नाही, त्याच्या करता येत नाही, ते बसत नाही शिलाई बरोबर. आधी एक साईडचं करून ते शिलाई खोलून मग दुसऱ्या साईडचं करायला घ्यायचंय. आता खालचा कपडा बरोबर आहे की नाही ते बघून घ्यायचंय आणि तिथे पण शिलाई मारायची आहे. मग कशी वाटली कुर्ती स्टिचिंग? आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी वाटली ते. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. नक्कीच माझ्या चॅनलला आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब करा. Subscribe now and press the bell icon. Never